कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी किसन जावले यांनी महत्त्वाचा आदेश जारी केला। मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 व 116 अंतर्गत कर्जत शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर दिवसा बंदी घालण्यात आली आहे। मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548A हा मुरबाड, कर्जत, खालापूर, पाली, रोहा, तळा, मांडाट, अग्रदंडा मार्गे जात असल्यानं कर्जत शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असते। त्यामुळे शहरातील चारफाटा रेल्वे पूल आणि उल्हास नदीवरील श्रीराम पूल येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती। कर्जत शहरात मोठ्या प्रमाणावर शाळा, महाविद्यालये तसेच रिक्षा आणि बसची वर्दळ असते। तसेच परिसरातील सुमारे 4500 फार्म हाऊस व सुट्टीच्या दिवशी मुंबई, ठाणे आणि पुणे येथून पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्यानं वाहतूक आणखी वाढते। यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर प्रत्येक आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत कर्जत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे। मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आणि पाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे। हा आदेश 12 मार्च 2026 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळ।